साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। शुकासारिखे पूर्णवैराग्यजाचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिकासारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। ते केलंय का? आता गेल्या वेळी आपण आज आपला अभ्यास जी पूर्वतयारीचा भाग आहे ना तो आज आपण पूर्ण करणार आहोत आणि पुढच्या वेळी डायरेक्ट जो पहिला सूत्र आहे तो आपण सुरू करणार आहोत. आजचा पण थोडासा विषय थोडासा चॅलेंजिंग आहे, पण आय थिंक तुम्हाला पहिलेचं समजलं ते आता कळेल की समजलं की नाही ते पण कळेल तुम्हाला आणि पॅक होऊन जाईल जे काय डाऊट्स आहेत ते. आपण सुरुवात एका ओवीने करूया. जेणे भ्रांतीपासून हिरतले गुरुवाक्ये मन धुतले मग आत्मस्वरूपी घातले रोवून या. ज्ञानेश्वरी 5:34. आता हे का ही ओवी का घेतली आहे, ही कशाविषयी आहे पर्टिक्युलर ही ओवी? तर ह्याच्यात सर्वात मोठं सेंटेन्स काय आहे? गुरुवाक्ये मन धुतले. आपण गेल्या वेळी टॉर्चचा डेमो केला, त्याच्यामध्ये आपण बघितलं की जर आपलं चित्त शुद्ध असलं, शुद्ध चित्त कसं होणार? निष्काम कर्माने. आपण आपला तो झालाय. उपासनेने चित्त शांत होतं. आता हे बहिरंग झालं. आतून पण स्वच्छ पाहिजे ना. अंतरंग साधना आणि बहिरंग साधना. कुठलीही गोष्ट आपल्याला ज्ञान होण्यासाठी अंतरंग आणि बहिरंग दोन प्रकारे ज्ञान घेता येतं. तर अंतरंग जेव्हा काकूने श्रवण हा पॉईंट सांगितला होता, तो अंतरंग साधनेचा फर्स्ट पॉईंट आहे. म्हणजे आपल्याला कुठलाही, आता आपण इकडे का एकत्रित आहोत? ब्रह्मसूत्र माहिती आहे. ब्रह्मसूत्र ह्याचा विषय काय आहे? आपला मुख्य विषय आपण कसला पाठलाग करतो आहे? जीव ब्रह्म ऐक्य. बरोबर? जीव काय आहे, ब्रह्म काय आहे? जीव ब्रह्म ऐक्यामध्ये आपल्याला इंटरेस्टेड आहे, कारण त्यालाच मोक्ष म्हणतात. हे असं आपल्याला ऐकून माहिती आहे. संत सांगतात, आता तुम्हाला थोडं कळायला लागलं. तर आपलं ध्येय काय असणार आहे की ते जीव ब्रह्म ऐक्य जाणून घ्यायचं आपल्याला, म्हणजे ज्ञान. तर आता श्रवण, जसं काकूने दिवशी श्रवणची आपल्याला एक 15 मिनिट त्यांनी लिस्ट सांगितली. त्या श्रवण म्हणजे नुसतं ऐकणं नाही, तर आता हे नोट्स करतात, अभ्यास, ऐकणं, सारखं ऐकणं. आणि काय ऐकणं? ऐकतो तर आपण पुष्कळ काही, पण ज्याच्यामध्ये अवांतर नाही ऐकायचं, फिल्टर्ड. आपलं जे श्रवण आहे आता ते की तुम्ही जीव ब्रह्म ऐक्याबद्दल ऐकता आहात, वेदांत ऐकत आहात, तर ते श्रवण झालं तुमचं. आणि मग असं ऐकून ऐकून ना अशी ती आपल्याला शक्यता वाटायला लागते की ही पॉसिबिलिटी आहे, जीव ब्रह्म ऐक्य नावाची पॉसिबिलिटी आहे. शंका असतेच आपल्याला, पण आपण ऐकतो ना. तुम्ही आता विचार करता तर वाटायला लागतं की हो बाबा असं काहीतरी असेल बाबा. हे श्रवणाचं फळ आहे. ओके. त्याच्यानंतर आता तुम्ही जे काही ऐकलं त्याच्यावर आपलं काय सुरू, आपण विचार केला होता मनन. आता मननमध्ये काय करणार? मननमध्ये थोडी जबाबदारी आपली वाढते. पहिले तर आपण ऐकतो आहे, येतो. आता तुम्ही एवढ्या गोडीने येता, बसता दर सोमवारी, म्हणजे कुठेतरी ती पकड तुम्हाला पाहिजे, ऐकायची इच्छा स्वयं निर्माण झाली. कोणीच काही एकही क्लास मिस नाही झालाय, म्हणजे कुठेतरी हा निश्चय तुम्हाला पटतो आहे म्हणून तुम्ही येताय है ना. आता मननची स्टेज पण ऑलरेडी सुरू झाली, कारण आता त्याच्याविषयी चर्चा, अभ्यास, तुम्ही एक्झाम्पल्स जे देता. आता मनन म्हणजे टेक्निकल टर्मिनॉलॉजी काय आहे? साधक बाधक विचार. बाधक साधक. साधक परमार्थाला साधक. तुमचा हा अभ्यास नीट व्हावा याच्यासाठी करस्पॉन्डिंग ज्या काही ॲक्टिव्हिटीज आहेत त्या तुम्ही आयडेंटिफाय करून करणे, त्याला म्हणतात मनन. म्हणजे निवाडा करणे है ना. माझ्या परमार्थाच्या आडे काही गोष्टी येतात आहे. उदाहरणार्थ, मी जी वेळ निवडली नामसाधनेची, त्या वेळेत मला खूप डिस्टर्बन्स होतो, तर मी वेळ चेंज, त्या ह्याला बाधक झालं, मग मी चेंज करू शकते. तर मग मी त्या गोष्टीला जास्त इम्पॉर्टन्स देते की मी ही शिफ्ट कशी करू. मग ना आपण ॲप्लाय करायला सुरू करतो जे आपण आता ऐकतो आहे, आणि त्याच्याविषयी गोडी निर्माण झाली आणि मला ते आता मला आणि आता अभ्यास करायचा आहे. तर मग मनन, साधक बाधक विचार, त्याच्यामध्ये आपण परमार्थाला साधक हेच निश्चय आपोआप घ्यायला लागतो. ओके. आता हे साधक म्हणून आपल्या जबाबदाऱ्या कशा ऑलरेडी तुम्ही करताय, पण मी तुम्हाला फक्त सांगते की काय काय सुरू झाल्यात आपल्यामध्ये चेंजेस.
ओके. नंतर आपण ॲनालिसिस करतो, पृथक्करण. असं का? शरीर तुम्ही असं कसं म्हणालात? कारण जे ऐकलं आहे आता त्याच्याविषयी तुम्ही ॲनालिसिस, डिस्कशन्स चालू करा. जोपर्यंत आपला डाऊट क्लिअर होत नाही तोपर्यंत. काही स्वतःच्या अभ्यासाने क्लिअर होतो, काही ऐकून. श्रवण प्रोसेस चालूच असते हां. ती कंटिन्यूअस चालूच असते एकाकडे. दुसरीकडे आता श्रवणात भर पडली, कसली मननाची पण भर पडली. आता ह्याच्यामध्ये काय असतं, मनन केल्यामुळे आता जीव आणि ब्रह्म पहिले तर नुसतं आहे पॉसिबिलिटी. आता पॉसिबिलिटीचं रूपांतर कशात होतं? निश्चयामध्ये होतं. हे त्याचं फळ आहे की नाही बाबा, जीव ब्रह्म ऐक्य असलंच पाहिजे. कारण जसं तुम्ही साधना करता तसंच तुम्हाला त्याची प्रत्यक्ष तुम्हाला अनुभवजन्य अनुभव तुमचा त्या दिशेला जातो की हा बाबा असं आहे. आता त्याच्यानंतर आपली नेक्स्ट स्टेप येते निधिध्यासन. आता त्याच्यामध्ये ध्यास हा शब्द आहे. आपल्याला गोष्टींचा ध्यास लागतो आपल्या आपल्या आवडीप्रमाणे. परमार्थाचा ध्यास लागणे त्याला निधिध्यासन म्हणू आपण. ज्याच्यामध्ये ब्रह्माचा ध्यास, मी जीव म्हणून मला समजून घ्यायचा ध्यास, मी नक्की कोण आहे, मग माझा ब्रह्माचा संबंध काय आहे, काय नातं आहे, ह्या सगळ्या गोष्टी कशानं मग आपण तोच विचार सारखं करत असतो, तो त्याला म्हणतात निधिध्यासन. आता असं सांगतात की आपलं जे मनातलं जे चिंतन जे सुरू आहे ना ते त्या त्या वस्तूचा आकार घेतं. ब्रह्माला आकार आहे का? मग तो कसा आहे? आपण एक शब्द त्याला वापरला होता, व्यापक. म्हणून म्हणतात ना, तुम्ही संकुचित विचार केला है ना, धक्क्यातच राहिले, पुष्कळ म्हणी आहे. तर आपलं मन आहे ना व्यापक करायचं आहे. मग आपल्याला एखादी गोष्टी तसं व्यापकता आपल्याला व्यापकतेकडे न्यायचं आहे तर आपल्याला फोर्सफुली ते न्यावं लागतं. म्हणून आपण मग तसा संकुचित, परिच्छिन्न, मर्यादित या सगळ्या गोष्टी आपण सोडायला हळूहळू आपण त्याला ना दुर्लक्ष करतो. म्हणजे एक प्रकारे वैराग्याची सुरुवात झाली है ना. अंतरंग तुम्हाला कोणी बोललं चाललं काय पहिले खूप लागायचं. आता अभ्यास करून करून कळतं आहे, अनुकूल आहे, प्रतिकूल आहे, येणारं आहे, जाणारं आहे, माझा अभ्यास छान आहे, मला शांती मिळते. त्याचा हळूहळू कमी व्हायला लागतो असर. तरंग होत नाही, सॉरी, तरंग होतो, लाट होत नाही. तर हळूहळू तुम्हाला शांती मिळायला लागते. मग त्याची हळूहळू वैराग्य, थोडंसं डिटॅचमेंट वाढायला लागतं. तर हे आहे याचं फळ, निधिध्यासन. अंतरंग साधना स्टेप नंबर 3. ह्याचं मनाला स्वरूपाचाच ध्यास लागतो, बाकी गोष्टींचा ध्यास लागत नाही. पूर्वी मला छावा, मृत्युंजय हे सगळे पुस्तकं वाचायची मी. डॉक्टर काका घरी आले ते बघितलं होतं लायब्ररीमध्ये सगळे हे बुक्स माझे मोठे मोठे. आता ह्या जागी माझ्याकडे तुम्हाला ब्रह्मसूत्र, तुकाराम गाथा, हळूहळू त्याची जागा ना, कारण काही मिळत नाहीये, उलट दुःख होतं. संभाजी महाराजांचं खूप वाचलं, खूप त्रास झाला मला. हळूहळू ते रूपांतर कसं आपल्याला, आता जो त्रासदायक आहे ना, मला त्रास नाही, मला जर त्रास नाही होत आहे तर वाचणं वेगळं, कारण मला त्याचा असरच होत नाही. पण मला असर होतो आहे, तो पण नेगेटिव्ह मध्ये होतोय, तर मी स्वतःला वाचवायचा प्रयत्न करेन. आय विल स्टे अवे. आपोआपलं कोणाला सांगायला, तुम्हाला सांगायला गेलं की हे नको वाचू, आपण, मी स्वतंत्र आहे, माझं मी निर्णय घ्यायला स्वतंत्र, मी का तुम्ही मला कोण सांगणार आहे. पण आपणच आपल्याला, माझं मी जे ट्रान्सफॉर्मेशन सांगते की मी खूप फिक्शनल गोष्टी, हॉरर बुक्स असे माझ्याकडे पूर्ण असे कपाटाच्या कपाटं भरलेले, मग मी सगळे लायब्ररीला दिले, कारण वाचून झाले त्यावेळी त्याची मी एन्जॉय केलं तो सगळा प्रकार. पण आता मला तेच मृत्युंजय म्हणा, छावा म्हणा, खूप असं ड्रामा, मला मजा नाही येते त्याच्यामध्ये, की नाही ठीक आहे, मला ह्याच्यात जास्तीत चांगलं वाटतं, जरा अनुग्रह वाचूया असं. तर आपोआप होतं हं. हे काय बळजबरीने नाही होत, साधकाच्या ह्या स्टेजेस असतात, कोणी सांगितल्यामुळे नाही होत. तुम्ही श्रवण करता, तुम्ही मनन करता, तुम्हीच निधिध्यासन करता, कारण का तुम्हाला ज्ञान पाहिजे आहे. कोणी सांगितलं म्हणून नाही. आत्मकामस्तु प्रियम, स्वतःला करायचं म्हणून तुम्ही करता, हे मी ऑटो स्टेजेस सांगते तुम्ही. आणि मग ह्याच निधिध्यासाला अनुसंधान म्हणतात. अनुसंधान म्हणजे अध्यस्त, ह्याच्यावरची नजर हटली आणि कुठे गेली? अधिष्ठानाकडे. ते दॅट इज ओनली अनुसंधान. ह्यालाच म्हणून ध्यास शब्द, ध्यास म्हणजे दिवस रात्र आपल्याला फक्त तेच, हां, त्याला ध्यास म्हणून. हे असं शास्त्रकारांनी, संतांनी खूप छान स्टेजेस आणि मांडणी करून दिलेली आहे की तुम्ही, म्हणजे तू किती चांगली साधना करते मी ओळखू शकणार आहे का? यू कॅनॉट जज एनीबडी. त्यामुळे नुसतं बहिरंग त्याचा पेहराव असा, साडी घालते, मंगळसूत्र घालते म्हणून ती खूप, असं नाही. अंतरंग तुम्ही नाही मोजू शकणार आहे कोणाचं पण. तर त्यामुळे बहिरंगाकडे
जे आता इथे मी येते, मी हा ड्रेस घालते, ह्या माहोलला साजिश, लग्नात जाईल साडी, ते सगळं आपण करावं, पण अंतरंग माझं कोण बघू नाही शकत, मी तुमचं पाहू नाही शकत. ते प्रत्येक साधकाने आपापलं त्याला कळतं. ओके. आणि आणखीन एक आता फोर्थ आहे. आपण 3 बोललो, श्रवण, मनन, निधिध्यासन, आणि फोर्थ वाली तत्व पदार्थ शोधन. अच्छा. पण त्याच्या पहिले आणखीन एक छोटीशी स्टेज जी मी एकदम सुरुवातीला सांगितली होती, मी चिंतन शब्द वापरलेला. चिंता, चिंतन. आता चिंतन आणि मनन मध्ये फरक आहे थोडासा. कसा? आता मनन आपण बघितलं, मननमध्ये आपण कसं पृथक्करण केलं, डिफरन्शियल डायग्नोसिस म्हणतात ना, डिस्क्रिमिनेशन, बरं वाईट ॲनालिसिस, हे झालं मननमध्ये. त्याच्यानंतर माझं आलं निधिध्यासन झालं, मला ध्यास लागला त्या सगळ्या गोष्टींचा. आता त्याच्यामध्ये आता एक स्टेज आली आहे की चिंतन. आता चिंतन म्हणजे काय? त्याचा असा एक शास्त्रीय म्हणजे आलंबनावर मन स्थिर होतं. आलंबन, आलंबन म्हणजे कशाचं पण असू शकतं, नाम, शास्त्र, कशा त्याच्यावरच स्थिर. समजा तुम्ही दासबोध वाचत असाल, तुम्ही तेच धरून बसणार, त्याच्यावरच विचार, म्हणजे आता डीप विचार करायला, ते चिंतन सुरू करता, जाणून घेता, डिस्कस करता, म्हणजे त्याच्यावर स्थिर होऊन जातो आपण की बाबा नाही, एक दासबोध ग्रंथ म्हणजे तोच माझा आता सगळा. असं एक मी याचं ग्रंथाचं, असं प्रत्येकाचं कोणाचं मूर्ती असेल है ना, गणपती मला खूप, मी त्याच्यासोबत बसलं तर मला खूप मोर अटॅच्ड, आलंबनाशी तुमचं ते चिंतन, तुम्ही त्याचा विचार करायला. पहिल्या नुसती मूर्तीला फुलं, आता त्यातलं आपलं स्वरूप मूर्तीच्या आतपर्यंत आपण जातो, पूल तयार होतो, पारमार्थिक पूल. तुमच्या देह आणि ब्रह्म, ब्रह्म तर अमूर्त आहे, मला तो मूर्ती, मी मध्ये एक पूल पाहिजे ना, तर तो पारमार्थिक पूल तुम्ही तयार होतो. आपल्याला तो पूल क्रॉस करायचा आहे आणि एक व्हायचं. एक होताना एक असणारे मूर्त, दुसरा अमूर्तच आहे, बरोबर. तर एवढा मोठा म्हणजे परमार्थाला जबाबदारीचा परमार्थ करायला गेलं तर जबाबदारीचा परमार्थ आहे, नाहीतर खूप सोपा पण आहे. पण दुसऱ्या काही कन्फ्युज्ड विचार करू नये, मी पारमार्थिक म्हणजे असं तसं. तर क्लिअर कट क्लॅरिटी, तुम्ही जेव्हा विचारता पारमार्थिक म्हणजे काय, आपल्याला आपली उत्तरं माहिती पाहिजे की मी परमार्थ करते म्हणजे नक्की काय करते. हे सगळं तुम्ही करत आहे, आपण सगळे करत आहोत. आता पूर्व पक्ष, उत्तर पक्ष, हे दोन आपण सुरुवातीला बघितले. पूर्व पक्ष ह्याचा आपण असा अर्थ घेऊया की वादविवाद किंवा शंका उपस्थित करणे, वादविवाद करणारी मंडळी, असं सिंपल भाषेत. उत्तर पक्ष म्हणजे सिद्धांतवादी. कुठला सिद्धांत आपला सुरू आहे? अद्वैत, ज्याच्यामध्ये द्वैत नाही आहे. ओके. आता बुद्धाचा शून्यवादी सिद्धांत आहे, त्यांचा द्वैत, डुॲलिटीवर बिलीफ. आपला अद्वैत वेदांत. वी आर फॉलोइंग दॅट सिद्धांत बाय स्टडिंग ब्रह्मसूत्र, हा त्या सिद्धांताला रिलेटेड ग्रंथ आहे. ओके. आणि म्हणजे चिंतन म्हणजे कसं, मी मनाने निश्चित केलंय. काय निश्चित केलं? ब्रह्म तर मला दिसत नाही, मनाने निश्चित केलेल्या तत्वाला पकडून ठेवणे, त्याला म्हणतात चिंतन. ओके. म्हणजे आता सोडायचंच नाही, आता पकड, आपली पकड, ग्रीप म्हणतात ना, मला आता ग्रीप यायला लागली. सो दॅट इज चिंतन. तुम्ही चिंतनेकडे वळाल तर चिंता आपोआप कमी होते, कारण पकड कुठे आहे? अधिष्ठानावर आहे. त्यामुळे अध्यस्त ये जा करेल, तुमची पकड ढिली नाही होणार. ह्याने हे फल आहे सगळं ह्या प्रकारच्या साधनेचं. आणि चौथा नंबर आहे अंतरंग साधनामध्ये तत्वम पदार्थ शोध. ह्याच्यामध्ये तत्वम हे दोन शब्द आहेत. तत्, ते. तत् म्हणजे कोण? तत्वम, तू आहेस. ते म्हणजे कोण? ईश्वर. तू म्हणजेच ब्रह्म, तू आहेस. आता हे जे महावाक्य आहे, जे फायनल, आता त्याचं मी परत अवांतर वाक्य काय, महावाक्य काय, हे आपण थोडंसं एक सूत्र झालं की मी तुम्हाला ते सांगणार आहे त्या पद्धतीने. तेव्हा हा पॉईंट मी तुम्हाला रिमाइंड करेल की हा आपला झालाय, आपण लिंक करायची. तत्वम पदार्थ शोधन. आता तत् म्हणजे ईश्वर चैतन्य, त्वम जीव चैतन्य, ते तू आहेस. अहम ब्रह्मास्मी, ते तू आहेस, ते तू आहेस. हे मला माहिती पडलं आहे की असं काहीतरी आहे. आता मला त्याच्याकडे, ते सत्य आहे आणि सारखं मला त्याची आठवण करत राहायचं आहे. म्हणजे आता गाडी कुठे, फायनली हे सगळं कुठे? ते तू आहेस, अहम ब्रह्मास्मी.
म्हणजेच त्या स्वरूपाकडेच लक्ष आपोआप जातं. मग ह्या सगळ्या गोष्टी चालूच असतात ना, श्रवण मनन, पण मुख्य गाठायचं आपल्याला तत्वम पदार्थ शोधून. कारण त्याच्यानंतर आता ती ओवी आपण लिंक करूया, जी आता मी सांगितली, की जेणे भ्रांतीपासून हिरतले गुरुवाक्य मन धुतले, मग आत्मस्वरूपी घातले रोवून निघा. पक्क झाला, मी आत्मस्वरूप आहे. मला म्हणजे अढळ म्हणतात ना, तो अनुभव आला मला. ज्ञान नाही, अनुभव. पण ह्याच्यासाठी एक रिक्वायरमेंट आहे, गुरुवाक्य. मी तुम्हाला म्हणेन तत्वमसी, तुम्ही म्हणाल अहम ब्रह्मसी, काही होणार नाहीये. कारण जेव्हा म्हणतात, ती वेळ येते कोणाची, मी आता ऐकून माहिती नाही, पण जेव्हा त्यांच्याकडे त्यांच्या साधनेचं बळ असतं, तेव्हा जे व्हायचं ते होऊन जातं. त्यांना पण माहिती असतं आपल्याला, पण ते जर जेव्हा तत्वमसी अहम ब्रह्मास्मी हा जो एक क्षणाला अनुभव येतो असं म्हणतात, मला त्याचा अनुभव नाही असेल तरी मला लक्षात नाही राहणार आहे 100%. तर ते जे आहे दॅट इज आवर टार्गेट. म्हणजे एक त्या गोष्टीसाठी एक रिक्वायरमेंट असते गुरुवाक्य, कारण ती परंपरागत एक्सपिरियन्शियल मला एक्सपिरियन्स आला आहे, तो थोड्याशा त्यांच्या बळाने आपल्याला मिळतो. आणि मग आपण आपल्या बळावर तो आवर जर्नी बिगिन्स देन. तर आलं तुम्हाला लक्षात की पूर्वतयारी का बोलतोय. आपल्याला असं वाटतं आपण किती अभ्यास करतो ना ब्रह्मसूत्राचा, हे काहीच नाही आहे, हे सगळी पूर्वतयारी आहे आपली. एवढी सगळी पूर्वतयारी आणि अंतिम पल्ला तो. तर ही जी जर्नी, आता तुम्हाला नक्की मी काय करते, कशासाठी हे वाचते, ह्याने मला काय साध्य होणार आहे आणि काय काय अपेक्षा आहेत माझ्या, आणि तसं होणार आहे का, त्या प्रत्येकाला जज करता येतं. ओके, आपण आपलं काम परत सच्चिदानंद, आपलं काम आनंदाने करावं. जे आता अभ्यास आहे, मस्त अभ्यास करावा, संसार प्रपंच छान करावा, एन्जॉय करत करत हे करायचं आहे. त्यासाठी किती पण सिरियस होऊन बसलं तर काय ब्रह्मसूत्र समजायचं ज्याला समजेल, तर हसून पण समजेल, रडून पण ज्याला नाही समजत समजायचं. इट इज द इंटरनल ट्रान्सफॉर्मेशन. तुम्ही खूप फ्री फील करता, कॉन्फिडंट फील करता, आणि फार काही हे नाही की मला असं येतं मला तसं येतं, काही नाही आहे. युआर जस्ट स्टडिंग समथिंग. तर आपण खूप एन्जॉय करतो आपला आपला अभ्यास, आणि मेन तेच आपलं टार्गेट आहे. संकुचित परिच्छिन्नापासून स्वतःला सोडविल्याशिवाय व्यापकतेचा अनुभव येणार नाही. म्हणजे आता ह्या सगळ्या आपण संकुचित गोष्टींच्या लिस्ट बघितल्या. संकुचित म्हणजे काय, मी म्हणजे शरीर, शरीर म्हणजे मी. आता मी म्हणजे शरीर, माझे लोक, माझी मुलगी, माझे फ्रेंड्स, मी आणि माझं हा जो डान्स चालू असतो ना, त्याला अहम अध्यास म्हणतात. अहम मम अध्यास. म्हणजे मी, अहम आणि मी, ह्या दोन ह्याच्यात सुरूच असतो रोज आपला अहम मम अध्यास. म्हणजे त्याचा ध्यासच चालू असतो ना, मी माझे माझे मी माझे शिफ्ट झालं की मी माझे सुरूच असतं. आपण दिवसभर आपण बघत गेलो तर आपण दिवसभर हेच करत असतो. आता ह्याच्यामध्ये आपण किती इन्व्हॉल्व्ह होतो आहे, त्याच्यासाठी एक छान आपण परत ती लिंक घेणार आहोत. प्रमेय, प्रमाता, प्रमाण, ज्ञाता, ज्ञेय, ज्ञान. ह्याला काय आपण एक नाव दिलं होतं, त्रिपुटी. आता त्याच्यामध्ये थोडीशी जास्ती भर घालते, कारण आपला संबंध डायरेक्ट वाचण्याशी आला होता. आता ह्या सगळ्या गोष्टी आपण छान साधक काय आहे हे समजलो. मला छान साधक व्हायचं तरी कशासाठी आहे, जीव ब्रह्म ऐक्य अनुभव करायचा, मला त्याची गोडी लागली आहे, हे काय आहे. आता हे जे काय आहे, कसं आहे, ह्याला म्हणतात जिज्ञासा. पहिला सूत्र आहे अथातो ब्रह्म जिज्ञासा. जिज्ञासा म्हणजे ब्रह्म जाणून घ्यायची इच्छा. नॉर्मल जिज्ञासामध्ये आणि ब्रह्मच्या जिज्ञासामध्ये फरक आहे. आता मला एखाद्या ही घड्याळ कशी बनते, मला ह्याची जिज्ञासा झाली, मला कळलं, माझी जिज्ञासा झाली पूर्ण, परत मी ह्या गोष्टीकडे जाणार नाही. पण ब्रह्म जिज्ञासाचं असं आहे का, ब्रह्म जिज्ञासा झाली, संपली आणि वाइंड अप करून ठेवला, असं करता येईल का आपल्याला. एकदा ब्रह्म जिज्ञासाचं एंड मोक्षामध्ये होतो, त्या अनुभवामुळे होतो, आणि एकदा तो अनुभव झाला तर तो मोकळा होतो, परत कुठलीच जिज्ञासाच्या भानगडीतच पडत नाही. वन अँड ओनली वन. ओके, तर नॉर्मल जिज्ञासा इज व्हेरी डिफरंट फ्रॉम ब्रह्म जिज्ञासा. तर अथातो ब्रह्म जिज्ञासा म्हणजे ब्रह्म जाणून घ्यायची इच्छा, आणि ही कोणाला नाही असं नाहीये, फक्त त्यांनी ओळखलेलं नाहीये. जीव आहे तर ब्रह्म जिज्ञासा असणारच.
कुठल्या पण जाती धर्माचा असू दे, त्याला तो काही पण नाव देऊ शकतो ब्रह्माला. पण मी कुठून आलो, मला कोणी बनवलं, आईवडिलांनी बनवलं, पण आईवडिलांना कोणी बनवलं, असं करून करून जेव्हा आपण परिच्छिन्न मर्यादित व्यापकतेकडे जातोय, शोध घेतो अनंताचा, असं की त्याच्या पण पाठी कोण, त्याच्या पण पाठी कोण, असं करताना आपल्याला काही असं मूर्त दिसतच नाहीये. मग आणि पण काहीतरी असेल ना, काहीतरी असेल ना, असं ही जी आपली खोज म्हणतात ना, खोज, ब्रह्मजिज्ञासेचा एंड होणार केव्हा, जेव्हा आपल्याला मोक्ष अनुभव येईल. आणि मोक्ष अनुभव येईल मी सांगणार, मला कळणार आहे का की मला मोक्ष, हो हो आज ना मी मुक्त झाले, मला, म्हणजे तू एक नंबरची खोटी आहेस. कळणार कसं? आपण ते 6 बघितले संयोग, ह्यापैकी कुठलंच ते नाहीये. मला कळणार नाहीये, समोरच्याला पण कळणार नाहीये. तो हा एकदम प्रायव्हेट अफेअर आहे. पारमार्थिक इज अ व्हेरी प्रायव्हेट अफेअर, इट इज नॉट फॉर पब्लिक डिस्प्ले. ओके, तर हे अतिशय हे फाईन पॉइंट्स आहेत स्पिरिच्युअलिटीचे किंवा परमार्थाचे. आता एक आपण प्रमेय झालं, आणि मी आणखीन आता ॲड करते, हळूच ॲड करते. ओके, कारण थोडा त्याच्याहून टफ विषय घ्यायचा आहे, तर तुम्हाला एकदम मारा नको म्हणून अगदी थोडं थोडं सोडते. टाकून माहिती असेल, द्रष्टा. गुड, कम अप. करेक्ट, यू ओनली फिल इन द ब्लँक. त्रिपुटी मध्ये घाला. येस, व्हेरी गुड. आणि द्रष्टा, दृश्य, दृक, प्रमाता, प्रमेय, प्रमा. प्रमाताला प्रमेय म्हणजे ज्ञेय वस्तू, ही मोबाईल काय आहे ह्याचं मला प्रमाज्ञान झालं. तसं मग ह्याचं काय असणार आहे, द्रष्टा. लिटल 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 नियर. द्रष्टा, दृष्टीने, दृश्य, ह्या प्रोसेस काय करतो, ह्या प्रोसेसला काय नाव आहे? व्हेरी सिम्पल आहे, नॉट व्हेरी कॉम्प्लिकेटेड. जाणून विज्ञान. लिटल मोर, द नावावेला असतात. खूप सिम्पल आहे, तुम्ही हसाल, जायचं झालेलं आहे ऑलरेडी. व्हेरी सिम्पल, सांगून टाकू, विल नॉट वेस्ट टाइम मच. पण थोडंसं दिमागचा स्क्रू तुम्ही तुमचा थोडा नाही, तसं नाही आहे, जस्ट टायटनिंग. नाही असं नाही, जस्ट थोडं प्रेशर टाकून आलं असं तर फार बरं झालं. बघा 3 तर तुम्ही छान बोलले, ऑलमोस्ट देअर. मला तो वर्ड पाहिजे होता. 100 आउट ऑफ 100. थँक्यू. मला शक्यतो स्वतःला सांगायला नाही आवडत, शक्यतो. आय वॉन्ट टू ब्रिंग दॅट तुमच्यातलं आतलं. तुम्ही जो आन्सर दिला आहे ना, खूप कमी लोकांना माहिती आहे. पण इथे जी रेशो आपण बघितलं, हार्डली आपण 7, पण त्यात म्हणजे, आणि सगळ्यांना येत होतं, पण तो एक्झॅक्ट वर्ड म्हणून मी सांगितलं की दर आहे, एकदम परफेक्ट. दर्शन है ना, मला तुमचं दर्शन होतंय. कसं होतंय, आम्ही द्रष्टा आहे, माझ्या दृष्टीने मला दर्शन होत आहे. त्रिपुटी झाली. आता आलं तर तुमच्याकडनंच येते ना, मग कमी डिफिकल्ट मला वाटतं. द्रष्टा, दृष्टी, दर्शन है ना, ज्ञानाच्या ऐवजी दर्शन. मला दर्शन झाले है ना. कारण आता असं आहे का की मला जर एखाद्याचं दर्शन नको असेल, आपण म्हणतो ना मला तुझं दर्शनच नको, तर मी डोळे बंद केले तर हो पॉसिबल आहे का मला तसं करणं? बरोबर, ऑल ॲग्रीड. पॉसिबल आहे का की डोळे बंद केले आणि मला त्याचं दर्शन नकोय? होतं का बंद? करेक्ट, पण डोळे बंद केल्याने तुमचं दर्शन नाही थांबणार आहे. म्हणून आपण डोळे बंद करून बसायचे का, सगळीकडे दर्शन मला डिस्टर्ब करतो आहे? आलं लक्षात? काय सगळं सुरू आहे. तर द्रष्टा, दृष्टी, दर्शन. मग आता कसा हा जो द्रष्टा आहे तो सारखं दर्शन घेत असतो, डोळ्याने घेत असतो, आणि जसं जसं तो दृश्य बघतो, काही आवडीचे असतात, काही नावडीचे असतात. आणि मग हा द्रष्टा शांत पण असतो आणि अशांत पण असतो. मग आता द्रष्टा शांत होण्यासाठी मी परत एक क्वेश्चन विचारणार आहे, आय थिंक तुम्ही राईट आन्सर देणार आहात. द्रष्टा शांत होण्यासाठी त्याने काय बंद करायला पाहिजे? डोळे बंद करायला पाहिजे का? कसा शांत होणार द्रष्टा?
आतमध्ये वळवायचे विचार. म्हणजे नक्की विचार आपण थांबवायचे. सिंपल बोलूया. विचार simple. म्हणजे लक्ष द्यायचं थांबवायचे, नाही हां. त्या- किंवा एखादी गोष्ट बघितल्यानंतर त्याच्यावरती फार जजमेंट न देता तिथेच थांबायचं. त्या विचारांमध्ये जायचं नाही. बोला, काय झालं आपण ते डिस्टर्ब कसं कशामुळे होतो आहे, आता आपलं काय झालं, आपण त्याच शब्दाला पकडून ठेवूया बरं का. हां, म्हणजे इट विल हेल्प यू आन्सर बेटर. आपण काय बघून डिस्टर्ब होतो, आपण तो शब्द दृश्य दृश्य बघून. बरोबर आहे ना. मग बंद दृश्य करू शकतो का आपण? नाही. मग पण काय? विचार करू शकतो ना. आपलं पहिलेचं सर्परज्जू आठवा, अध्यस्थ अधिष्ठान आठवा, ट्रिक सांगितली होती, टेक्निक काय होती टेक्निक? व्हेरी सिम्पल, तुम्हाला सगळ्यांना आन्सर माहिती आहे. तर तुम्ही हा कमॉन हा डोंट सांग ना. मला माहिती आहे ते बरोबर आहे. सो इट्स ओके, आपलं इंटरॅक्टिव्ह आहे. वी आर नॉट हिअर फॉर हा, अध्यास म्हणजे आता सपोज माझ्यासोबत अनवॉन्टेड गोष्ट दिसते, मी डोळे बंद करून तर ती थांबणार नाहीये. हा. नाही, दुर्लक्ष नाही. मी म्हणेल सी की थ्रू इट. हा, येस व्हेरी गुड. व्हेरी गुड. डॉक्टर काकाने त्यासाठी व्हेरी ब्युटिफुल आन्सर. कारण हे आन्सर हे शास्त्रामध्ये नाही लिहिलं असं, पण ते डॉक्टर काकांनी त्याच्यासाठी, तुम्ही काय वर्ड वापरलेला? येस, ते तुम्ही गॉन विथ द विंड्स बुक वाचलं आहे, नॉवेल, रोमॅन्टिक स्टोरी आहे गॉन विथ द विंड्स. त्याच्यामध्ये गॉन विथ द विंड इंग्लिश क्लासिक आहे. पिक्चर पण खूप फेमस आहे त्याचा. हा पिक्चर. तर त्याच्यामध्ये ती हिरोईन असते, तिचं ज्याच्यावर प्रेम असताना तो त्याचा तिच्यावर नसतो, आणि ती त्याला मग एकदा विचारते की ही ऑलवेज लुक्स बियॉन्ड मी. लुकिंग बियॉन्ड म्हणतात त्याला. हे लुक थ्रू पण म्हणतात. काही वेळेला असं म्हणतात, एम आय बॅग ऑफ एअर, असं की म्हणजे तुम्ही समोर आहे पण तुम्ही बघतच नाही आरपार, असं लक्ष न देता. आरपार मग बघता तुम्ही. आता त्याच्यासाठी आपला शास्त्रीय शब्द पाहिजे होता मला. ओके, दृश्याचे सिंपल आहे, आपण नेहमी बोलतो दृश्याचे अनुसंधान जोडायला हवे. अनुसंधान अधिष्ठानाचे पाहिजे. सर्परज्जू अधिष्ठान स्वरूपाकडे ध्यान, ह्याच्याकडे नाही. त्यामुळे सिंपल टेक्निक आहे. आपण आपली सगळं तुम्ही बोलत होता नीट, पण मला तो एक अधिष्ठान शब्द पाहिजे होता तुमच्याकडून. आणि मी जे वाक्य बोलणार होते ते की अध्यस्थाला अधिष्ठानाची गरज असते, हे जे हा होतं हा ते वाक्य मी बोलणार होते, पण मला वाटत नव्हतं की हे इथे रिलेट होत नाही होत आहे. त्यामुळे परत एकदा मी क्लिअर आम्ही पण बोलतोच की नाही सांगायचं नाही, मग त्याशिवाय कॉन्फिडन्स कसा येणार ना. तर दृश्याचे अनुसंधान सोडले की द्रष्ट्याची दृष्टी आपोआप आवरली जाते. परत एकदा वाचा. परत, दृश्याचे अनुसंधान सोडले की द्रष्ट्याची दृष्टी हे लिहूनच घ्या, आपोआप आवरली जाते. मी तुम्हाला विचारणार आहे, मी ऐकत नाही सांगणार आहे. आता दृष्टी आवरली तर त्याचा परिणाम काय होणार? कनेक्ट करा लगेच त्रिपुटी. दृष्टी आवरली तर परिणाम काय? दर्शन नाही. म्हणजे आपण आपलं त्याच्याकडनं दुर्लक्ष ते झालंच, त्याच्यासाठीच आपण ते करतो. मग त्याचा परिणाम म्हणून काय होणार? ॲज अ रिझल्ट व्हॉट विल हॅपन? म्हणजे आपण आता त्याच भाषेत बोलायचं आपल्याला. द्रष्टा कसा होणार? द्रष्टा शांत होणार. आलं लक्षात? आपण ती जी बघा खूप आहेत, ज्ञाताज्ञेय ज्ञान, प्रमाता प्रमेय प्रमेय प्रमाता प्रमाण, असं चिकार आहे. पण आपल्याला ना आता दृश्य दृष्टी आणि दर्शन ह्या चार ह्याच्यात, कारण ह्याचा ना पुढचा जो आता कदाचित आज होईल, आय विल ट्राय टू मॅनेज, पण थोडंसं नेक्स्टला कंटिन्यू होईल. तो समजून घेतला की आपण डायरेक्ट मग सूत्रांना सुरू करू शकतो. आलं काय लक्षात? मला हे तुम्हाला समजणं फार आवश्यक आहे. टाइम बाउंड नाही आहोत आपण. समजलं जे पण आपण करतोय परफेक्ट आपल्याला कळायला पाहिजे ते. ओके, टाइम बाउंड म्हणजे आत्तापुरती 4 पर्यंत एवढं, पण जर हे नाही संपलं तर नेक्स्ट आय विल कंटिन्यू अ लिटल, जोपर्यंत ते क्लॅरिटी ग्रीप यायला पाहिजे छान. ओके, आणि दृष्टी आवरली की द्रष्टा शांत होतो. मग त्याचा परत एक परिणाम असतो. आता द्रष्टा शांत झाला तर मग काय राहतं? कोण? दर्शन नाहीये. द्रष्टा शांत झाला आहे, दृष्टी बंद सारखीच आहे, कारण अनुसंधान आपलं कुठे आहे? स्वरूपावर आहे. मग राहतं कोण? बाकी शिल्लक कोण राहतं? मग व्हॉट इज लेफ्ट देन? शिल्लक काय झालं? आपण आता ह्याच ह्याच्यात बोलणार आहोत. द्रष्टा, दृष्टी, दृक, दर्शन,
ह्यापैकी आता राहतं शिल्लक कोण? द्रष्टा शांत झाला. अनुसंधान त्याने कुठे शिफ्ट केलं आहे? दृक्वर केलं आहे अनुसंधान. त्याला आपण दृक म्हणजे ब्रह्म. द्रष्ट्याने दृष्टी. वर मग राहिलं काय बाकी? काय दर्शन. दर्शन आहे का? नाही. दर्शन कोणाचं होणार? ज्याला आकार आहे, रूप आहे, अध्यासाचं. ब्रह्मादृकावरच आहे. करेक्ट करेक्ट. कम अप प्लीज. म्हणजे द्रष्ट्याने दृष्टी बंद केली की दर्शन होणारच नाही आणि पूर्ण लक्ष ब्रह्मावर. म्हणजे राहिलं काय? ब्रह्म. करेक्ट. 200 मार्क्स पुढे. दृक. राहिलं काय? दृक. म्हणजेच सच्चिदानंद, म्हणजेच ते मी आहे, म्हणजेच अहम ब्रह्मास्मी, म्हणजेच ते तू आहे. आता ह्या सगळ्या लिंक कळल्या की जे आहे ते आहे ते आहेच. तुम्ही नवीन काही नाही करायचं आहे. आत्मा आतमध्ये असतोच. तो काय कुठून घातलेला नाहीये, आणलेला नाहीये. पण तो शरीराच्या आत जसं आपण कंटेंट इन द बॉडी, आपण घटाकाश मटाकाश हे सगळं केलं तसं जे आहे तेच आहे. फक्त आपण द्रष्टा म्हणून अशांत असतो. आपल्याला मल विक्षेप आवरण हे 3 बळ असतात, बुद्धीचे दोष. या सगळ्या दोषांमुळे मी दृककडे माझी दृष्टी वळवत नाही, अध्यासामध्येच असतो. त्याच्या गतीमध्ये खेचला जातो मी, वरती खाली. फक्त जसं आपण तो टॉर्चचा प्रकाश दाखवला लास्ट टाइम, आतमध्ये वळवली, बुद्धी स्वच्छ झाली, शांत झाली, पारदर्शक झाली, आत्मप्रकाश. राहिलं काय मग शेवटी? आत्मप्रकाश. फक्त प्रकाश झाला. ते मी आहे तिची जाणीव झाली. मग बाकी सगळं आपोआप बाधित. मग आता तुम्ही सगळे बोलला होता की ते कमी होतं, बाधित. अंडरस्टँड? खूप थोडा डिफिकल्ट टॉपिक आहे, पण हे अंडरस्टँड करून घेतलं. टर्मिनॉलॉजीज थोडे न्यू आहेत, पण ती सवय लागते. तुम्ही बोलाल ना, म्हणून मी तुम्हाला बोलतं करता येतं. म्हणजे ती सवय लागते. ती नवीन वर्ड्स आहे ना, ग्रॅमर ते फक्त शिकायचे, बाकी काय नाही. तुम्ही अंडरस्टँड करताय, फक्त आपली भाषा थोडी, जसं आपण स्पॅनिश शिकतो, फ्रेंच शिकतो, जर टर्मिनॉलॉजी संस्कृत टर्मिनॉलॉजीज आहे, तर ते आपण शिकायचं आहे. आता झाले 10 मिनिट. घेऊ शकते की वाइंड अप? नेक्स्ट आपण आता हे सगळं आपल्याला ना जोडायचं आहे. आता हे सगळं जे नॉलेज आहे आजचं, आता हे सगळं आपण जे पण केलं ना, ते पूर्वतयारी आहे. पूर्वतयारी किती करावी आपण? लास्ट टाइम आपला हा झाला होता. कितपर्यंत पूर्वतयारी करायची? मी स्वयंपाकाचं उदाहरण दिलं होतं. पटकन, म्हणजे जोपर्यंत आपल्याला हे होत नाही, म्हणजे राईट. तोपर्यंत करेक्ट. जो की मी करू शकेल हा, तिथपर्यंत आपल्याला तयारी करायची. गीताचा त्याच्यासाठी एक श्लोक आहे, बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानमानाम प्रपद्यते. खूप जन्मापासून जन्म जातात बरं का ह्या पूर्वतयारीला. मी ज्ञानी होण्यासाठी आणि त्याच्याबरोबर एकरूप होण्यासाठी. हो, कृष्ण आणि मी एकच आहे. ही जी पूर्वतयारी आहे ना, ही आपण तर आता तर 2 महिने पण नाही झाले, जन्मोजन्माची पूर्वतयारी आहे ब्रह्म जाणून घ्यायला. ओके, तर तितकी पूर्वतयारी असते. त्यामुळे पूर्वतयारी मी किती करू, काय करू नाही, तो ज्याचा त्याचा. प्रत्येक साधकामध्ये 3 गुण आहेत, सत्व रजतम. सत्व म्हणजे तेज, त्याला पटकन काही गोष्टी पटकन कळतात त्यावेळी. जास्ती आपण दुसऱ्या विचारत असेल तर थोडं तम, अज्ञान, अविद्या. तम म्हणजे थोडं ग्रास्पिंग. झोपायला आपल्याला तमगुणच पाहिजे. झोपताना सत्वगुण असेल तर तुम्ही झोपूच शकणार नाही. काम करताना, छान काम करताना आपल्याला रजोगुणच पाहिजे. पुढाकार घ्यायचा आहे, लिडरशिप करायची. आणि ह्या त्रिगुण चालूच असतं ना. गीतामध्ये 18 अध्याय गुणत्रयो विभागमध्ये सगळं सांगितलेलं आहे की कुठला गुण कसा वर आणायचा त्या त्यावेळी ते काम करण्यासाठी. तर मग प्रत्येकामध्ये ह्या गुणांच्या वाटणीला जरी सत्वरजतम आहे तरी पण किती मिलीमीटर सेंटीमीटर ते कोणी समजू नाही शकणार आहे. तर त्याप्रमाणे तशी त्याची पूर्वतयारी करावी लागेल. ते आपल्या हातात नाही. ओके, तर कंपॅरिझन्स, पूर्वतयारी. आपण हे का बोललो आहे पॉईंट? कारण एकमेकांशी तुलनाच करू नका. आता ह्या मी म्हणाले ह्या खूप छान आहे, ह्या खूप, त्यांचे आपण हे सगळं थिअरी बघतोय की पूर्वजन्माची तयारी आहे, त्यांच्या प्रारब्ध आहे, त्यांच्याप्रमाणे त्यांना ते ईश्वर नियोजन आहे, त्यांना ते आठवलं, त्यांच्या नियोजनाप्रमाणे आठवलं. ते त्यांना पण माहिती नव्हतं की ते उत्तर देणार आहे. त्यांना कुठे माहिती होतं है ना. इतकं ते आहे की इतकं आपण विरक्त राहू शकतो, आपण आनंद पण घेऊ शकतो, आणि आपण पण ट्राय टू इन्स्पायर, नॉट कम्पेअर. जितकं आपलं अभ्यास करू, जे 4 मी अंतरंग सांगितले तेवढं तुम्ही यू विल बी गोइंग नियर टुवर्ड्स युअर गोल.
आजच्या ज्या कंडिशनमध्ये आहे घड्याळचंच एक्झाम्पल घ्यायचं आहे. आता हे जे आपण सगळं केलं, दृश्य, दृष्टी, द्रष्टा, हे सगळं आहे ना आपल्याला अध्यस्त आणि अध्यस्त किती व्यापक आहे हे अंडरस्टँड करण्यासाठी होतं. आता ह्याच्यामध्ये ह्याचा अर्थ आपला एक पक्का झाला की जग मिथ्या आहे. हे एवढं सगळं आपण आता केलं आहे. मिथ्या, अध्यास, भ्रम, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत. आता हे आणखीन जास्ती डिटेल अंडरस्टँड करण्यासाठी शास्त्र आहे ना, त्याला एक शब्द आहे अभाव. अभाव म्हणजे ॲब्सेन्स. आपण एक जनरल टर्मिनॉलॉजी बोलतो. माझ्याकडे याचा अभाव आहे त्याचा ज्याचा अभाव म्हणजे नसणे. ओके. पण हे मिथ्यत्व किती सत्य आहे आपल्याला वाटतं ना. मिथ्यत्व किती सत्य आहे, किती मिथ्या आहे, हे जर आपल्याला खरंच जाणून घ्यायचं असेल तर जसं आपण ते 5 केले होते तसं आता हे 4 समयोग जो अगदी फेवरेट जो आपण नेक्स्ट टाइम आपण घेणार आहोत मोर एक्झाम्पल्स. तर अभाव शब्द आहे. पहिलं वाला आहे प्राक अभाव किंवा प्राग भाव. प्राग भाव 2 शब्दाने मिळणार. प्राक म्हणजे पहिले आणि अभाव 4 प्रकारचे आहेत. मी नावं फक्त तुम्हाला आज आपलं एक होईल किंवा मला म्हणजे समजायला हवं तुम्हाला नीट ते. 4 नावं तुम्ही एकसाथ लिहून घ्या किंवा स्टेप बाय स्टेप. ओके. दुसरं आहे प्रध्वंस. प्र आणि ध्वंस. अभाव. हे आपलं अभाव चाललं आहे. तिसरं आहे अन्योन्य. अन्योन्य एक्सप्लेन करेन मी सगळं विथ एक्झाम्पल्स. आणि चौथा आहे अत्यंत. बस हे फक्त तुमच्या ना शब्द कानावरनं पडले ना तर बस आहे. आपल्याला कायची रिटर्न एक्झाम नाही द्यायची. पण ज्या फ्लोने डॉक्टर काका जातात आहे मी तोच फ्लो पकडते. मी त्याच्यामध्ये अजिबात चेंज नाही करत. फक्त ते तुम्हाला समजलं आहे की नाही समजलं एवढं मला चाचपडून बघायचं असतं म्हणून मी थोडंसं इंटरॅक्ट करते तुमच्याशी. नाहीतर पुढे तुम्हाला मग मला पण नाही सांगता येणार आणि तुम्हाला पण नाही समजणार तर थोडं स्लो जाणार. तर प्राक भाव. आता प्राक शब्दामध्ये सगळे मराठी माहिती. प्राक म्हणजे पूर्वी है ना. आणि अभाव. आता ह्याचा सिंपल फंडा आहे की कुठलीही गोष्ट निर्माण होते. बरोबर आहे ना. आता आपण जे काही आता आपलं कशाबद्दल चाललं आहे जे दृश्य आहे ना त्याच्याबद्दल आपण डिस्कशन करतोय. आजपर्यंत कुठली पण गोष्ट ह्याचा पेन बनवायला लागतो ना. आता ही घड्याळ आहे ही बनवली आहे. ही बनवली नाही. इट्स बनवलेलीच नाहीये. त्याच्या पहिले ती प्रेझेंट आहे का मग घड्याळ. त्याचा अभाव आहे. आलं पॉइंट लक्षात आलं. एखादी गोष्ट निर्मितीच्या पूर्वीचा त्याचा जो अभाव आहे बाय डिफॉल्ट ती बनलेलीच नाहीये म्हणून त्याचा अभाव आहे. तर अंडरस्टँडिंग योगिता आलं लक्षामध्ये. पेन नव्हताच ना क्रिएट फॅक्टरीमध्ये बनलाच नाही तर या पेनचा अभाव होता तेव्हा. पण आता हा आहे क्रिएटेड आहे. तर ती क्रिएशनच्या पूर्वीची जी ॲब्सेन्स असते त्याला म्हणतात प्राक अभाव. भाव वेगळा आहे. अभाव. आता हे का अंडरस्टँड करायचं बरं हे सगळं. असं माझ्या शरीराचं आहे का. सगळी गाडी शरीराकडेच लावून घ्यायची आहे. जसं आपण पहिले शरीराला लावून घेतलेलं सगळं. कारण जीव ब्रह्म देह जगत ईश्वर ब्रह्म फिरायचंच आहे आपल्याला तिकडे. मला एक सांगा की असं शरीराचं आहे का. दर इंटरॅक्टिव्ह कम्स ना. इंटरॅक्टिव्ह माझ्या शरीराच्या निर्माणाच्या पूर्वी त्याचा अभाव होता. इज इट राईट. राईट. करेक्ट. मग मी या शरीराचा किती विचार करायला पाहिजे. गौतम तिला हसायला लागला. तिला इतकं पटलं की इतकं चोरत उत्फुल इतकं ते फुलिशनेस असं हिट होतं ना. क्लिक होतं की आपण चेहऱ्यावरच आपलं दिसतं ते की गट अ पॉइंट ना. नेल्ड इट लाईक की बस झालं आपलं काम झालं. हे एवढं सगळं तुम्हाला जे मी सांगते काम झालं. आलं लक्षात. मग किती विचार करायला पाहिजे मी. तो जाणार आहे कधी जाणार आहे केव्हा जाणार आहे. ॲस्ट्रॉलॉजरकडे जाऊन विचारायचं माझी मृत्यू डेट काय मग मी काय काय पूर्वतयारी करते. इज देअर एनी पॉइंट. निर्मितीच्या पूर्वी अभाव होता शरीराला आहे पण तसा अभाव ब्रह्माला आहे का. व्हेरी गुड. सॉरी अंडरस्टँडिंग. आपण आता कम्पॅरिझन आपण सुरू केलं. पूर्व पक्ष उत्तर पक्ष जसं आता डाऊट्स घेणारे मंडळी तर ती चर्चा आपली आता सुरू झाली. सो
प्रागभाव शरीराला असतो. माझं शरीर अध्यस्त आहे, त्याला अभाव आहे, त्याला प्रागभाव आहे, परंतु ब्रह्माला नाही. अभाव ब्रह्माला नाही. प्रागभाव पैकी फर्स्ट वन नाही. आपला झाला. मला वाटलं नव्हतं एवढं 5 मिनिटात होईल. मी 1 मिनिट बघते आहे. ओके. दृश्याला प्रागभाव. आता दृश्य, दृष्टी, दर्शन परत आलं. हा, दृश्याला प्रागभाव आहे. करेक्ट? एव्हरीबडी इज ॲग्री? दृश्याला प्रागभाव ते येणं. एखादी वस्तू आता क्रिएटच करायच्या पूर्वी त्याचं अँड इट इज ॲप्लिकेबल टू एव्हरीथिंग विच इज क्रिएटेड. जे जे उपजे जे हां ते नासे ते येणार आहे नेक्स्ट की जितकं पण क्रिएशन आहे त्याच्या क्रिएशनच्या पहिले त्याचा अभाव होता. माझा शरीराला पण होता. म्हणून मी कितपत त्याला महत्त्व देऊ आणि मग मी कोणाला महत्त्व द्यायचं. ऑफकोर्स जे सच्चिदानंद ज्याला अभावच नाही, जे पूर्ण आहे, दॅट इज मोर बेनिफिशियल. मग मी ब्रह्माचाच विचार करीन, है ना. सेकंड वन इज प्रध्वंस. मी ऑलरेडी तुम्हाला नाव सांगितलं. त्याच्यामध्ये ध्वंसच आहे. काय आहे? नाश आहे. आता एखादी शरीर निर्माण झाली आणि नाश झाला. आता घड्याळ आहे, फुटली. इट इज नो लॉंगर अ घड्याळ, कारण ती टाईम नाही दाखवत आहे मला. क्रिएशनच्या नंतरचा जो नाश असतो त्याला तो अभाव झाला ना आता त्या घड्याळाचा, तर दॅट इज प्रध्वंस. आता खूप केअरफुली उत्तर द्यायचं. माझ्या शरीराला नाश आहे का? केअरफुल. माझ्या शरीराला नाश आहे का? नाश. शरीर नष्ट होतं का? म्हणजे मला असं विलीनच होतं ना म्हणायचं नाही नाही, पंचभूतामध्ये. मला असं म्हणायचंय की शरीर ना. हां. ट्रान्सफॉर्म जसं डिकम्पोज होणार, म्हणजे ते Yes. परत दुसऱ्या आपण रूपात 6 कुठेतरी अवस्था बघितल्या. येणार. त्याच्यामध्ये कुठे नाश वाचलाय का तुम्ही? नाही. अस्ति, जायते, काय काय 6. हो. लास्ट मध्ये काय आहे? म्रियते आहे. मृत्यू. मृत्यू. पण शरीराचा नाश नसतो कधी. ओके. कारण का? तो मिथ्याचा आहे, त्याचा नाश कुठून होणार? युअर अंडरस्टँडिंग. शरीराचा आता तुम्ही शरीर जाळलं, त्याची ॲश तयार तर झाली. म्हणजे दुसऱ्या कुठल्या ते form पाण्यात मध्ये- तरी घातलं म्हणजे पंचमहाभूत आहेच ना. हो. आणि आपण काय म्हणतो मग हे सगळं माया, पंचमहाभूत हे सगळं क्रिएटेड आहे. मग शरीरचा नाश होतो का? मग कशाला घाबरता एवढं? सायन्स मध्ये जसं म्हणतात की मॅटर जात नाही कुठे. इट मे चेंज रिसायकल. फॉर्म, इट इज इट मे रिसायकल. चेंज फॉर्म और बट इट्स देअर अँड दॅट मच ओनली इज देअर. ट्रान्सफॉर्म होतं, इथून तिथे जातं. मग आपण घाबरायचं का? माझं शरीर जाणार आहे, नाश होणार आहे का? तिचा सत्यानाश होऊ दे. होऊच ना. बोलून देत ना मला. कर्स करतात ना, तिचा ना सत्यानाश. आतून हसणार आहे मी. चाहके भी वैसा नहीं होने वाला, कारण शरीराला नाशच नाहीये. आता आपण जे म्हणतो जी सृष्टी आहे, एक ना एक दिवस हे जाणार आहे. पण ते असं काय सडनली जाणार आहे का? आपण भागवतात बघतो ना, पहिले तर उत्पत्ती, मग स्थिती, मग काय वर्ड आहे? लय आहे की लय. नाश आहे? लय लय. कसा असतो? हळूहळू नाश एकदम. लय हळूहळू जातो हळूहळू जातो जातो. जसं आपलं शरीर जातो जातो जातो, ओल्ड होतो, घडामोडी, सेल्स, आणि मग एक दिवस बंद. पंचप्राणपैकी 5ही प्राण उडाले. सो एव्हरीथिंग इज गोईंग इन अ नाईस रिदम. नाश असा नसतो. आणि जे मुळात मिथ्या आहे त्याला नाशच नाही आहे. करेक्ट आहे? आलं. तर मग आपल्या शरीराविषयी थोडा पण कॉन्फिडन्स वाढतो आपल्याला. कोणी काय बोललं तरी पण मी माझ्या आनंदात. मला वाटतं आज हे 4 होऊन जाईल. डॉक्टर काकांची कृपा होत आलंय ऑलमोस्ट. नंतर 3रा नंबर आहे अन्योन्याभाव. अन्योन्य अभाव. म्हणजे सॉरी, मी परत या दुसऱ्या हम्म. पॉइंटवर येते. आपण म्हणतो ना विलीन होणं. विलीन विलीन विलीन. विलीन हा शब्द हा, येतो. पंचतत्वात विलीन. आपण कधी नाश. नाश नाही म्हणत, नाही. म्हणजे ते हा. दुसऱ्या फॉर्मॅट मध्ये आहे, करेक्ट करेक्ट तर ते करेक्ट. विलीन झालं. म्हणून हा आपला शब्द ना आपण प्रत्येक शब्द जो हा. वेदांताचा ना खूप खूप त्याला मॅटर पैलू आहे. ते डायरेक्ट तुम्ही इंग्लिशमध्ये नाही ट्रान्सलेट करू शकत. आता अन्योन्यचं काय मिनिंग आहे? जिथे एक पदार्थ असतो तिथे दुसरा पदार्थ नसतो. जरा ऐकायला डिफिकल्ट वाटतं, बट इट इज व्हेरी सिम्पल. इथे हा टेबल आहे, इथे मी बोलते की इथे चेअरचा अभाव आहे. एम आय राईट? हे टेबल आहे, हो. पण इथे आता खुर्ची खुर्चीचा अभाव आहे ना. हो. सगळीकडे इथे आता जे नाहीये, इथे सोफाचा अभाव आहे. कारण आहे एका जागी टेबलच असतो इकडे.
आला कन्सेप्ट इज व्हेरी सिम्पल. ह्याला अशा प्रकारच्या अभावाला तसं माझ्या शरीराचं आहे का, थोडस विचार करून आपल्याला हे सगळं शरीराला लावून घ्यायचं आहे. नाही, कशासाठी? कारण की आता जसं आपण म्हणतो ना की आता जसं आता तुम्ही पहिलंच वाक्य हा. म्हणतो की जिथे एक पदार्थ आहे हम्म. तिथे दुसरा पदार्थ नसतो. तर ज्या अर्थी आता आपण आता एक एक जे आपण पदार्थ सोडत चाललो, फॉर हम्म. एक्झाम्पल इथे हम्म. आपण प्रागभाव म्हणतो. पूर्वी हा. माझं शरीर नव्हतं, हम्म. बरोबर, हम्म. पण आता सेकंड याच्यावर जेव्हा आपण येतो की शरीराला नाश आहे का, तर ते नाही आहे. नाही. सो दोन्ही याच्यामध्ये आपण ते रिलेट करतोय की शरीराला किती महत्व द्यायचं किंवा शरीराला किती धरून ठेवायचं. हम्म. ते नाशिवंत पण नाहीये, सो मी जाणार आहे असं काही हे पण त्याच्यात भीती नाही. भीती. हा, मी विलीन होणार आहे सॉर्ट Correct. ऑफ. येस. सो जेव्हा आपण तिसऱ्या पॉइंटवर येतो आहे की जिथे आपण म्हणतो की जिथे एक पदार्थ असतो तिथे दुसरा नसतो. सो एक्झाम्पल इज ब्रह्म, म्हणजे आत बाहेर जे आहे ते सगळं ब्रह्मच आहे. तर मग मी वेगळं कसं अजून त्याला टर्मिनॉलॉजी करू की हा हा. वेगळा पदार्थ आणि मी वेगळा पदार्थ. हा. सो जो आहे, जसं टेबल आहे तर खुर्ची नाहीये, दॅट इज पक्का. दोन्ही डिफरंट. बाय ब्रह्म डिफॉल्ट. आहेच. पण बाय हा. डिफॉल्ट. पण जेव्हा बरोबर. आपण ते शरीराला लावू तेव्हा ते ब्रह्म हा एक पदार्थ म्हणून जर का धरला तर तो आहे. सो तिथे दुसरा पदार्थ असणार नाही. सो माझ्या शरीराला सुद्धा म्हणजे आहे नाही आहे ह्याचा काहीच फरक पडणार नाही. आलं. शी एक्सप्लेन इट व्हेरी असं. ब्युटिफुली. म्हणूनच ह्याला म्हणतात की अन्योन्य भाव. ओके, फरक न पडणे. हम्म. ओके, जी आहे ती आहे, जी नाही आहे ती नाही आहे, त्यावेळी ती वस्तू आहे समोर. ओके, आता हे जे आपण केलं ना हे कम्पॅरिझन होतं, हे द्वैत होतं. द्वैताबद्दल हे Correct. हे सगळं चालू, हो, बरोबर ना. हो, हो. हे द्वैत होतं कारण टेबल खुर्ची असं. तर ब्रह्माचं तू छान एक्सप्लेनेशन दिलं. कारण का ब्रह्माच्या ठिकाणी अन्योन्य भाव असू शकतो का? नाही, का? परत तेच म्हणजे हा. तेच सांगेल मी ऍक्च्युली. हा. असं वेगळं नाही असं करता असू येणार शकतं ना. का की इथे हे आता नाही ब्रह्म आहे, असं. नाही आहे, हा. ब्रह्म आहेच ना. सगळीकडे आहे ना. तर अभाव तिथे नाही. बस म्हणजे मग काय अन्योन्य अभाव ब्रह्माला नाही. नाही. ब्रह्माला नाही. हा. म्हणजे आपल्याला निष्कर्ष दोन्ही हो, काढायचा आहे. हो. शरीर ब्रह्म सगळीकडेच हा. आहेच, हा. त्याच्यामुळे त्याला अन्योन्य हा, पण भाव आता नाही ए आहेच. फॉर बॉडी, बी फॉर ब्रह्म असं हा. आपल्याला आता. आणि वी आर कम टू द लास्ट लेग. आता खूप डिफिकल्ट होतं पूर्वतयारीचा हा लास्ट. याच्यानंतर आपले सूत्र सुरू होणारे अत्यंत अभाव. आता अत्यंत म्हणजे एखादी गोष्ट जी तिन्ही काळातच नाही आहे. आपण काळ तीन प्रकारात मोजतो ना. सच्चिदानंद जेव्हा म्हणतो म्हणजे त्रिकालाबाधित, म्हणजे भूतकाळ ती वस्तू नव्हती, भविष्य काळात पण नाही आहे आणि आता पण नाही आहे, वर्तमान काळात अभावच आहे. नॉट प्रेझेंट, टोटल ॲब्सेंट इन ऑल टाइम डायमेन्शन्स. अशी कुठली वस्तू आहे का हो आहे ब्रह्म. जी नसतेच? नाही म्हणजे नाही, मला आपण हे आता म्हणायचंय- वी विल नॉट जम्प टू ब्रह्म. वी विल नाही, नाही. जस्ट हा. विल फर्स्ट टेक हा. स्टेप बाय स्टेप. आपला सवाल आहे की आता एखादी वस्तू आहे का अशी की जी पास्ट मध्ये पण नव्हती, प्रेझेंट मध्ये पण नाही आणि फ्युचर मध्ये पण नाही नसणार आहे. आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती. थोडस तिन्ही याच्यात नसणार, म्हणजे भूतकाळातही नव्हती, वर्तमानातही नाहीये आणि भविष्यातही नसणार आहे. अशी कुठली गोष्ट आहे? तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. थोडं इथे ते कौशल्य वापरायचं आहे. आपण ब्रह्माकडे सध्याला नाही जात शरीर आहोत. नाही. शरीर असं कसं? आधी नव्हतं, ते झालं मग परत. नाही, नाही. हा, हा. नसणारच आहे. पण थांबा, आहे, एक आहे. सेकंड. नाही, एक सेकंड. हा, तुम्ही आता परत हे रिपीट करायचा. ह्याच्यामधूनच आन्सर मिळणार आहे तुम्हाला. काय म्हणाला तुम्ही शरीर आता? आधी नव्हतं. शरीर आधी नव्हतं. आता आहे. आता आहे ते पण मिथ्या आहे. आणि बरोबर आहे, पकड, करेक्ट. शी इज ऑन द राईट ट्रॅक. आणि मिथ्या आहे म्हणून म्हणून मग ते आहे नाही, पूर्वी नव्हतं, आता मग पुढे येत असणार. she nailed it. Wow. डॉक्टर काकांची असीम कृपा आहे, सिरियसली. ह्याचाच अर्थ काय? अध्यस्त. पूर्वी पण नव्हता, त्या बरोबर बोलल्या. शरीर आहे काय?
आहे जाते नाही, दॅट इज फायनली अध्यस्त. आणि अध्यस्त तिन्ही काळामध्ये नसतंच, कारण ते मिथ्याच आहे. तसं आता बोला. हा. हा, तुम्हाला तसं ब्रह्माचं आहे का? आधी आपण बोललो होतो की हा. ब्रह्माला गती पण नाहीये, म्हणजे हा. त्याच्यामुळे हे काळ त्यांना त्या हा, गोष्टीला हा, लागणार हा, नाही. correct. आणि म्हणून मग ते म्हणजे याचा आन्सर तो खूप हा. सिम्पल आहे. ते अनादी आहे, त्रिकाला बाधित अनादी आहे, आहे. आणि तसं ते आहे. आणि मी पण तसंच आहे, सच्चिदानंद. तर आज आपला आणि मुळात शरीर शरीर फसवू शकत मिथ्या आहे नाही. तर मग हा. त्याला काळाचं काही करेक्ट आहे. कुठल्याच म्हणजे ती वस्तू काळाचं- आहे, आणि ती कुठली वस्तू आहे अशी जी कुठल्याही, म्हणजे याला म्हणतात अत्यंत अभाव, जी कधी नाहीच आहे, नव्हतीच. पूर्ण युनिव्हर्सच आहे, हा. अत्यंत Exactly. अभावीच आहे. म्हणजे त्याला काय म्हणाला आपण, अध्यस्त हा शब्द आहे. त्याला तो कधीही नव्हता, नसणार आहे, आणि आता पण नाहीये. आणि क्षणी तर आजच्या झालं आहे. पुढच्या वेळी आपण डायरेक्ट डॉक्टरांच्या कृपेने 2 महिन्यात आपण डायरेक्ट सूत्राला सुरू करत आहोत. आता हे ब्रह्माची हे स्टॉप. हे stop. अरे वा. प्रत्येकच गोष्ट मिथ्या ना. ब्रह्माची एक गोष्ट सांगते. हा. एक साधू